तर भावांनो, विषय हार्ड आणि एकदम खतरनाक फेस इफेक्ट मोबाईलवर कसा मारता येईल PC सारखा, ओके, त्यावर आज आपण ट्युटोरियल करणार आहे। तर आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण सर्व हेच बघणार आहे। त्याआधी जर तुम्ही इंस्टाला फॉलो केलं तर फॉलो करा। त्याचबरोबर आपण आपली मोबाईलची बॅच लॉन्च केल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर येत्या 5 तारखेला एकमेव बॅच जी असणार आहे तर ती आपली घेणार आहे आपण प्रॉपर ऑनलाईन। बाकी त्यानंतर मग रेकॉर्डेड बॅचेस चालू होतील। तर नक्कीच ते संपूर्ण सविस्तर डिटेलमधला व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रॉपर लिंक दिली आहे त्याची, नक्कीच व्हिडिओ झाल्यानंतर जाऊन बघा। प्रॉपर सगळा सविस्तर डीपमध्ये इन्फॉर्मेशन सांगितल्या। तर त्यात जसं की आपण 15 दिवसाचा क्लास घेणार आहे, 1500 रुपये फी आहे, ॲडव्हान्स मोबाईल क्लास आहे तो। बाकी भरपूर बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला ॲडमिशन केल्यानंतर कळतीलही आणि मला कॉल केला तरी आपण सविस्तर बोलूयात। आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे भावांनो, जे काय ॲडमिशन आहेत तर ती भरपूर फास्ट वाल्यात आणि भरपूर ढीक प्रमाणात तुम्ही प्रेम द्याल आहे। तर लास्टची 10च ॲडमिशन राहिल्यात, तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करून टाका। आणि बाकी आपल्या फोटोशॉपच्या बॅचसाठी भरपूर भरमसाठ प्रमाणात फोन आल्यात, तर त्यांनीही काळजी करू नका। येत्या 3 ते 4 दिवसात आपली जी काय फोटोशॉपची बॅच आहे तर तीही आपली अनाऊन्स होईल, ही मी गॅरंटी देतो। 100% डिक प्रेम देतो त्याही बॅचला। तर लवकरच आपली फोटोशॉपची बॅच अनाऊन्स होईल, काळजी करू नका। स्टे ट्यून्ड आणि कमिंग झोन। बाकी काय इन्फॉर्मेशन पाहिजे असली किंवा काय माहिती पाहिजे असली क्लास रिलेटेड तर नक्कीच वर नंबर दिसला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात। तर चला, तर आता आपण आजच्या ट्युटोरियलला फायनली सुरुवात करूयात। तर भावांनो, यो सिंपल असा पिक आहे रोहित दादा यांचा, एकदम सिंपल आहे, ओके। तर याला आपण फेस इफेक्ट मारणार आहे, तर एकदम खतरनाक अशा टाईपमध्ये। तर असा मी आता जो पिक आहे पहिला मी इम्पोर्ट करून घेतो तो लाईटरूममध्ये। तर लाईटरूममध्ये जरा थोडका मोठा इफेक्ट मारणार आहे। लाईटरूममधला इफेक्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे। लाईटरूममधला इफेक्ट मारल्यावर मग फेस स्मूथ करायचा आहे, ओके, त्याआधी करू शकत नाही। तर आता आपण लाईटरूममध्ये, तर भावांनी इथं तुम्ही बघू शकताय आपण आता फोटो ॲड केला आहे। तर सिम्पल काय नाही, काय करायचं माहिती आहे काय, फेस इफेक्टसाठी प्रॉपर सांगवलं आहे मी। बाकी मी सेट 10 परत ऑब्जेक्ट इफेक्टसाठी सांगवलं नाही, फेस इफेक्टसाठी सांगवलं आहे। कॉन्ट्रास्ट जरा वाढवायचा, फेस इफेक्टकडे लक्ष द्या फक्त, इथं फक्त लक्ष द्या। कॉन्ट्रास्ट वाढवला, हायलाईट जरा उगाच कमी करायची, शॅडो वाढवायचा, हायलाईट पण वाढवलं तर चालतंय। मी काय म्हणलो, आपण त्या ह्याच्यामध्ये हायलाईट कम्प्लिटली कमी करत होतो आणि शॅडो कम्प्लिटली वाढवत होतो, पण मी काय केलंय, शॅडो पण वाढवले आणि हायलाईट पण वाढवल्या, ओके। आणि एक्सपोजर पण जरा वाढवू शकता, 10 पर्यंत ठेवू शकता। हे बघा, एकदम सिंपल असा जरा आपल्याला मोबाईलला पाहिजे तसा असा इफेक्ट आलाय, ओके। तर त्यासाठी व्हाईट जरा वाढवायचा, व्हाईटनेस आहे तो जरा वाढवायचा, आणि ब्लॅक आहे ब्लॅक दिसायसाठी की नाही, ब्लॅक जरा कमी करून ठेवायचा। एवढा सिंपल इफेक्ट कळला। तर त्याआधी आता आपल्याला एकदम कलरिंग असा इफेक्ट यासाठी म्हणजे फेसवर व्हायब्रन्स वाढवायचा, जरा व्हायब्रन्स जास्तच वाढवायचा, ओके। मी काय म्हणलोय बघा, जास्तच वाढवायचा, म्हणजे नीट लक्षपूर्वक बघितला तर तुम्हाला कळून जाईल काय काय करतोय आपण, काय विषय काय। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शार्पिंग वाढवून घ्या। शार्पिंग वाढवून घेतल्यावर आपल्याला डिटेल्स येतील फेसवर, ओके। त्याचबरोबर वाढवायचं ते म्हणजे क्लॅरिटी, जेवढी क्लॅरिटी वाढवशीला तेवढा जरा वेगळा दिसेल, विचित्र दिसेल, पण आपण इफेक्ट मारल्यानंतर स्केचबुक ॲपमध्ये तर तो एकदम प्रॉपरलीरित्या सेट होऊन जाईल। तर तुम्ही टेक्स्चर मारणार तर टेक्स्चर पण वाढवू शकताय, ओके। एवढा संपूर्ण विषय झाला। यात मी काय केलं नाही, नॉईज रिडक्शन वाढवलं नाही। नॉईज रिडक्शन वाढवल्यावर संपूर्ण ऑब्जेक्टला हे बसते। आता हे नॉईज रिडक्शन वाढवल्यावर एकदम परफेक्टलीरित्या बसत नाही इफेक्ट, त्यामुळे मी नॉईज रिडक्शन एकदम 0 ठेवले, ओके। आणि एकदम तुम्ही बघू शकता इथं टेक्स्चर ते आलं या फेसला। तर हे हाय असं मी उघडून घेतो ते म्हणजे ॲटोडेस्क स्केचबुक ॲपमध्ये। तर मी ह्याच्यात पण मारू शकतोय आपलं स्नॅपचॅटमध्ये, जर मला वाटलं तर म्हणजे मी बघतो काय विषय होतोय। जर परफेक्ट झाला तिथंच मी एकदा काय करतोय, परफेक्ट झाला तर तिकडं उघडत नाही, पण मी पहिल्यांदा उघडू शकतोय, काय अडचण। त्यासाठी शेवटपर्यंत बघा, आणि एकदम महत्त्वाचा इफेक्ट आहे, ओके। तर हे बघा, मी ॲड करून घेतलाय फोटो। तर आता कुठला ब्रश आहे मेन त्यासाठी लक्ष द्या। तर आता काय विषय, तर तो तुम्ही इथनं ब्रश उघडला तर इम्पोर्ट केला, ॲटोडेस्क स्केचबुक ॲप ही प्ले स्टोअर अवेलेबल आहे, जर तुम्ही घेतला नसला तर सांगवले, ओके। तर ब्रश उघडला तर तुम्ही असं इथं पहिल्यांदा असताय बेसिक ब्रशेस असतात, त्या खाली स्क्रोल डाऊन करायचं। त्यानंतर येताय तुम्ही स्मूटेजमधलं सगळं ब्रश हे फेस इफेक्टसाठी नाही आहे, ओके। आत्ता सांगून ठेवतो, हे खालचं 3 आहेत की नाही, खालचं 3 म्हणजे सगळंच आहेत स्मूथसाठी,
पण जे खालचं 3 आहेत ते एकदम परफेक्ट आणि कडक इफेक्ट बसतात. तर तुम्ही तुमच्या फेस इफेक्टच्या मानानं हे कर म्हणजे स्मूथेज राऊंड. आता माझ्या ब्रशचं नाव बघा, स्मूथेज राऊंड ब्रिस्टल ब्रश आहे. ओके, आणि जास्तीत जास्त वापरला तर मी एकदम लास्टचा वापरतोय स्मूथेज सॉफ्ट फ्लॅट ब्रश वापरतोय. ओके, तर असं आहे. तर मी स्मूथेज राऊंड ब्रिस्टल ब्रश वापरले. तर याचं सेटिंग बघा, आता मी सेटिंग जरा चेंज केलं आहे बेसिकमध्ये. तर साईज 13 ठेवल्या. फ्लो आणि स्ट्रेंथ आहे नाही ही एकदम कमी ठेवायची, नाही तुमच्या फेसची वाट लागते. त्यासाठी सांगवले की एवढ्याकडे लक्ष द्या, होऊन जाईल. तर ॲडव्हान्समध्ये काय हलवायचं नाही. ओके, तर इथं डॉट येतोय, त्या डॉटवर तुम्ही त्या ब्रशवर दाबला नाही उजवीकडे म्हणजे हात म्हणजे स्क्रोल केला तर साईज वाढत्या कमी होत्या. तुम्ही इथं साईज ॲडजस्ट करू शकताय. ओके, तर मी आता झूम करतो. तर झूम करून आता मी इफेक्ट मारायला चालू करतो. तर बघा एकदम परफेक्ट आणि खतरनाक असा इफेक्ट बसला आहे PC सारखा. नाद म्हणजे नाद. तर मी इथं हे कमी करतो जरा, काय अडचण नाही. ओके, साईज जरा वाढल्या, साईज कमी करतो. तर आता आपली, आणि जर तुमचं काय चुकलं तर तुम्ही इथं पाठीमागे पण येऊ शकता, काय अडचण नाही. ओके, तर ह्यानं काय होतं माहिती आहे काय, आपल्याला जिथं आपल्याला इफेक्ट पाहिजे आहे म्हणजे जिथं आपल्याला लाईट पाहिजे आहे ती लाईट हलत नाही. जिथं आपल्याला ब्लॅक पाहिजे आहे म्हणजे जिथं शॅडो पडला आहे ते तिथं ते हाय असं रित्या आणि एकदम परफेक्टलीरित्या पडते. ओके, त्यासाठी एकदम आता बघा कपाळ बघा एकदम परफेक्टली क्लीन आणि स्मूथ झाले. त्यासाठी सांगतोय एकदम खतरनाक इफेक्ट आहे, एकदम PC सारखा. नाद म्हणजे विषय हार्ड आहे. तर इथं तुम्ही साईज वाढवून पण घेऊ शकताय. ओके, तर मी साईज वाढवून घेतो, काय अडचण नाही. तर तुमच्या पद्धतीनं बघा, अजून पण मी सांगवलंय फ्लो ह्यो तुमच्या पद्धतीने ठेवायचा असतोय. आत्ता सांगवलंय, नाहीतर गोळ होऊ शकतोय. आता माझं पण परफेक्टलीरित्या ॲडजस्ट करत गेला का नाही काहीही होत नाही. ओके, मी सांगितल्याप्रमाणे. आणि जिकडे लाईट चाललाय त्या पद्धतीनं मारायचं. जर तुम्ही दुसरीकडे मारला तर रेषा उठू शकतात, उठण्याची शक्यता असते. आत्ता सांगतो, त्यासाठी समजून घ्या. बारीक सारीक गोष्टी असतात. नाक तेन आपलं परफेक्टलीरित्या क्लीन करतो मी. एकदम परफेक्ट आणि सिंपल आहे आजचं ट्युटोरियल. ओके, तर हे बघा संपूर्ण बघा. आता मी आता बघा ह्योच भाग बघा आणि ह्यो भाग बघा कसला क्लीन आणि कसला खतरनाक झालाय ना दुखळा. तर हे सिंपल असते असं. मी आता स्क्रोल करतो सगळं. ओके, आणि फक्त काय आता मी अजून एकदा सांगतो. आता आपलं हे केस आहेत म्हणजे दाढी मिशा हे भाग असते ते जरा जपून त्याच्यावर जर नेला तर काळपटपणाच्या हे त्या कलरमधला आहे तो आपल्या चेहऱ्यावर मिक्स होऊ शकतो. त्यासाठी जरा जपून, बाकी काय टेन्शन नाही. बाकी तर तुम्ही तुमच्या ह्याला पण इफेक्ट मारू शकताय. कशाला? केसाला तीन इफेक्ट मारू शकताय, काय अडचण नाही. ओके, तर एकदम सिंपल आहे नाद. तर मी ब्रश सांगितलेलं तुम्हाला कळलंच असतील. ओके, तर मी इथं पण घशाचे म्हणजे गळ्याचे इथं पण मी मारून घेतो. एकदम सिंपल असं स्मूथ असं फिरवलं की नाही एकदम खतरनाक इफेक्ट बसलाय बघा, खतरनाक. आता डोळ्याच्या आतलं बघितला म्हणजे चष्माच्या आत आहे त्यामुळे जर मारलं तर चष्म्याचा संपूर्ण इफेक्ट हे होऊन जाईल. त्यासाठी मी मारलो नाही. डोळ्याच्या आतलं बघा एकदम टेक्स्चर आणि एकदम बाद दिसते, पण एकदम स्मूथ इफेक्ट कसला आलाय खतरनाक बघा. नाद खोळा असा इफेक्ट कुठल्या लाईटरूममध्ये जरी तुम्ही ल्युमिनिस आपलं नॉईज रिडक्शन वाढवला तरी ती येत नाही. त्यासाठी विषय हार्ड म्हणजे ट्युटोरियल पण झाले आजचं आणि तुम्हाला नक्की आवडला असणार आहे ट्युटोरियल. कारण का भाऊ आवडते म्हटलं ट्युटोरियल आवडायला काही विषय नाही. तर नाद खोळा आणि इथं लई जण आपले बॅनर एडिटिंग पण करतात, एकदम खतरनाक क्लॅरिटीमध्ये होते. लई जणांच्याकडनं ऐकायला मिळाले. तर नाद. तर इथं ब्लेंडिंग मोड पण आहेत, ते पण ल्युमिनिसिटी सकट. त्यासाठी एक नंबर ही ॲप आहे. ओके,
तर जर आजचं ट्युटोरियल आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि फेस इफेक्ट बघा नादुखळा बसला आहे तुम्ही पण मारा तुमच्या फेसला, नाही तर कुठली ऑर्डर येईल त्याला. तर भेटायला वगैरे पुढच्या ट्युटोरियलमध्ये, तर काळजी घ्या, बाय.